अरे सर्वांनी हो का इकडे नीट लक्ष देऊ नये का? ज्याची मेहनत करण्याची तयारी आहे, ज्याची कष्ट करण्याची तयारी असते, ज्याची प्रतिकूल परिस्थितीवरती मात करण्याची तयारी असते, अशी लोक एस खेचून आणतात. ती त्या ठिकाणी जे कोण काय करते याकडे लक्ष देत नाहीत. तर आपल्याला काय करायचं आहे ती गोष्ट त्या ठिकाणी ते करत असतात. आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ही दोघं सख्खे भाऊ आहेत. हा आहे दत्ता मुंडे, हा आहे परमेश्वर मुंडे. आणि दोघांचंही या ठिकाणी जे आहे ही आता निवड झालेली आहे. दत्ताची महसूल सहाय्यक म्हणून एमपीएससीच्या माध्यमातून निवड झालेली आहे आणि परमेश्वरची या ठिकाणी सांगली येथील तलाठी म्हणून त्याची निवड झालेली आहे. आणि हे सर्वसामान्य शेतकऱ्याची लेकरं आहेत. यांचं गाव हिब्बत नावाचं गाव आहे, ते मुखेड तालुक्यात आणि नांदेड जिल्ह्यात. ही सर्वसामान्य शेतकऱ्यांची लेकरं आहेत. तुटपुंजी जमीन तीही कोरडवाहू, पण अशाही परिस्थितीमध्ये मायबापांनी कष्ट करून त्यांना शिकवलं. आणि एक बहीण एमबीबीएस ला आणि हा आता एमपीएससीतून अधिकारी आणि हा तलाठी. त्या मायबापाला देखील आता धन्य वाटेल की त्यांनी जे काही कष्ट केले. त्यामुळं यांच्या यशामध्ये यांच्या मामाचा देखील खूप मोठा सिंहाचा वाटा आहे. आज हे दोन्हीही विद्यार्थी विजय स्पर्धा परीक्षा केंद्राचे आहेत हे सांगायला मला अभिमान वाटतो. आणि या दोघांचाही आपण या ठिकाणी यथोचित सत्कार केलेला